उच्च न्यायालयानं दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत तसंच दिवा आणि मुंब्रा येथील विशेष दक्षता पथकांच्या पाहणीत आढळलेल्या एकूण 264 अनधिकृत बांधकामांवर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं आतापर्यंत कारवाई केली। त्यापैकी 198 बांधकामं पूर्णपणे निष्कासित करण्यात आली आहेत, तर 66 बांधकामांमधील अनधिकृत वाढीव बांधकाम हटवण्यात आले। ठाणे महापालिका क्षेत्रात जून महिन्यापासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे। पालिका आयुक्त सौरभ राव यांनी कारवाईचा शनिवारी आढावा घेतला। या आढावा बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक नगररचना संचालक संग्राम कानडे, उपायुक्त जे गोदेपुरे, शंकर पाटोळे, दिनेश तायडे, उपनगर अभियंता विकास डोले, सुधीर गायकवाड, विधी अधिकारी मकरंद काळे, सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते। कोणतेही अनधिकृत बांधकाम सुरू राहू नये यासाठी सर्व यंत्रणेनं दक्ष राहावं, तसंच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक त्या प्रकरणात तातडीनं MRTP अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश पालिका आयुक्त राव यांनी दिलेत। गुन्हे दाखल करताना प्रत्यक्ष पाहणी आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करून अचूक माहिती नोंदवावी, असंही आयुक्त राव यांनी सांगितलं। ज्या अनधिकृत बांधकामांचं पाडकाम शिल्लक असेल त्यांचे प्रवेशमार्ग पाडून पत्रे लावून बंद करावेत, असंही त्यांनी म्हटलंय। तसंच अनधिकृत बांधकामात घर घेऊ नये असं आवाहन करणारे फलक मोक्याच्या जागी लावावेत। नागरिकांनाही घर खरेदी करताना बांधकाम अधिकृत असल्याची खात्री पालिकेच्या शहर विकास विभागाकडून करून घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलंय। अधिकृतपणे ज्या इमारतींचं बांधकाम सुरू आहे त्या सर्व ठिकाणी दर्शनी भागात QR कोड लावण्यात आले। ते QR कोड मोबाईलवर स्कॅन करून बांधकाम परवानगीची माहिती कुणालाही उपलब्ध होऊ शकते, असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं। पालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी, अनधिकृत बैठी बांधकामं, वाढीव शेड, वाढीव बांधकाम, प्लेनचं बांधकाम, अनधिकृत टर्फ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे। या मोहिमेची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष कारवाई याचा दैनंदिन स्वरूपातील आढावा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे घेत आहेत।